प्रस्तुत समासामध्ये फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे, जो प्रत्येकाच्या जीवनोपयोगी आहे. असा प्रश्न विचारतायत की एक माणूस, त्याची परिस्थिती दैन्यवानी आहे, स्वभावाने थोडासा आळसी आहे, कादड आहे, पण अशी परिस्थिती दैन्यवानी की त्याला राहायला घर नाही आहे, वापरायला कपडे नाही आहे, कोणी त्याला विचारत नाही, नातेवाईक भाऊबंद कोणी त्याला विचारत नाही, आणि हातामध्ये काही व्यवसाय धंदा नाही आहे. त्याने काय करावं? जगावं की मरावं? असा प्रश्न केला. इथे उत्तर देत आहे, जी काही परिस्थिती त्या माणसाची आली असेल त्याचं कारण त्याला कळत नसेल, पण त्याची तेवढी बुद्धी चालत नसेल. आणि महत्वाचा त्याचा दुर्गुण काय आहे? आळसी आहे, खाण्यावर ताबा नाही. मग त्याच्याकडून कुठून काही कमाई झाली तरी त्याला ती पुरत नसेल, आणि कमाई करायला जात नाही आळसी असल्यामुळे. ही परिस्थिती त्याची कोणी ओढवली? त्याची त्यांनी ओढून घेतली. मनुष्याच्या जीवनामध्ये काही बरं वाईट घडतं, त्याला महत्त्वाचं कारण की त्या माणसाचे प्रयत्न कमी पडतात, आणि प्रयत्न कमी पडायला कारण त्याची बुद्धी. आता ही बुद्धी सगळ्यांची एकसारखी नसते. बुद्धीची लेवल, पात्रता एकसारखी नसते. उदाहरणार्थ जसं एकच वर्ग असतो, शिक्षक शिकवणारा तोच असतो, पुस्तक अभ्यासक्रमाची तीच असतात, पण शिकवल्यानंतर सगळ्यांना सारखेच गुण काढता येत नाहीत, सारखे मार्क्स मिळवता येत नाहीत, सगळ्यात पहिले येत नाही. का? ते शिकवलेलं अंगीकाराचं, स्वीकृत करायचं किंवा समजण्याची प्रत्येकाची पात्रता कमी जास्त आहे, बुद्धीची पात्रता. त्यामुळे त्याला ते मार्क्स कमी मिळतात, हे एक कारण. दुसरं एखादा आळशीच आहे, अभ्यासच करत नाही, शिकवतात तेव्हा लक्ष देत नाही, किंवा नियमितपणे शाळेमध्ये जात नाही, जे काहीतरी त्याचे एक तर दुर्गुण, दुसरी त्याच्या बुद्धीची कमतरता, आणि तिसरं त्याचा प्रारब्ध. आता हे प्रारब्ध मग काय आहे? पहिल्या जन्माचे कर्माचं फळ, आणि आता अज्ञानामध्ये आळसी असल्यामुळे, बुद्धीची कमतरता असल्यामुळे, समज कमी असल्यामुळे आता जे प्रयत्न करतोय ते प्रयत्न पुरेसे होत नाही. म्हणजे शेवटी ठपका कोणावर आहे? त्या व्यक्तीवरच आहे. कारण तुम्ही तुमच्या बुद्धीचा कस बरोबर लावला, श्रम कष्ट करायची तुमची तयारी असेल, तर निश्चितच तुमची परिस्थिती तुम्ही बदली करू शकता. जीवन सुखाने जगण्यासाठी या जगामध्ये बरीच साधनं आहेत, बरीच साधनं आहेत, जे योग्य मार्गाने तुम्ही करू शकता. पण करण्याची प्रवृत्ती पाहिजे, प्रयत्न करण्याची प्रवृत्ती पाहिजे, द्यायला कष्ट देण्याची तयारी पाहिजे, तर तुम्हाला मार्ग सापडणार. आणि तुम्ही मेहनत कष्ट करून तुमची दुर्दशा जी आहे ती तुम्ही दूर करता. प्रारब्ध काय आहे? कर्माचे फळ. पहिल्या जन्माच्या कर्माचे फळ, आताच्या जन्माचे कर्माचे. पहिल्या जन्माचे कर्माचे फळ बदलण्याचा मार्ग तुम्हाला माहीत नसेल, पण आताच्या कर्माचे फळ तुम्ही निश्चित बदली करू शकता. ते तुमच्या हातात आहे. पहिला जन्म निघून गेला,
आताचा जो जन्म आहे तो तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमच्या कर्मामध्ये बदल करू शकता. तुमची जी काय कार्य करण्याची पद्धत आहे, तर तुमच्यामधला जो आळस आहे, तुमच्यामध्ये असलेले दुर्गुण आहे, दुराचार आहे, दुष्ट वासना आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्यावर मात करून तुम्ही जे योग्य आहे ते निवडून त्याप्रमाणे कष्ट करू शकता. आणि त्या प्रयत्नामुळे तुमचं कर्म आता सापडत तुम्ही बदली करू शकता. ह्याच्यात काही वाद नाही, ह्याच्यात काही वाद नाही. पहिल्या जन्माचे जे तुमचे प्रारब्ध म्हणून तुम्हाला भोगायला लागते ते सुद्धा तुम्ही लीलया भोगू शकता. ते भोगणे क्रमप्राप्त आहे, परंतु ते भोगणे अवघड जाणार नाही तुम्हाला, कठीण जाणार नाही तुम्हाला. का? बुद्धीची क्षमता वाढवली, यत्न कष्ट करण्याची वृत्तीभाव ठेवले, तर तुमच्यामध्ये सहनशीलता येते. तुम्हाला योग्य मार्ग योग्य मार्ग मिळवण्याची बुद्धी क्षमता ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे योग्य मार्ग शोधून तुमच्या शारीरिक क्षमता वाढवल्यामुळे, बुद्धीची क्षमता वाढवल्यामुळे तुम्ही ते पूर्वजन्माचे प्रारब्ध भोग सहजपणे पार करू शकता. आता ही बुद्धीची क्षमता किंवा आपली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी काही गोष्टी सुचवण्यात आलेल्या आहेत ज्ञानदृष्टीने. पहिल्या जन्माचे प्रारब्ध भोग दूर करण्यासाठी तुम्हाला भगवंताची कृपा पाहिजे, म्हणून भक्ती पाहिजे. आणि आताच्या जन्माची प्रारब्ध भोग चुकवायचे आहेत तुम्हाला, पुढे आणखी वाढू नयेत म्हणून, तर तुम्हाला कष्ट करण्याची, मेहनत करण्याची तयारी पाहिजे, ते सुद्धा ज्ञानदृष्टी. त्या ज्ञानासाठी सुद्धा भक्तीची गरज आहे. दुसरं, पहिला आळस गेला पाहिजे. आळस जात नाही तोपर्यंत ह्या दोन्ही गोष्टी, भक्ती होणार नाही, प्रयत्न होणार नाही, द्यायला कष्ट द्यायची तयारी पाहिजे. तुमचं प्रारब्ध तुम्ही बदली करू शकता. म्हणून त्याच्यासाठी ज्ञानी माणसं एक सूचना किंवा एक विचार देतात, ज्ञानदृष्टीने काही सूचना सुचवतात, मार्ग सुचवतात. पहिल्यांदा जो माणूस सकाळी पहाटे उठतो आहे, उशिरापर्यंत बिछाण्यात न राहता जो सकाळी पहाटे उठतो आहे आणि मग आपले दिनचर्या जे मुखमार्जन आहे, शरीराची काही इतर गोष्टी आहेत त्या पुऱ्या करून तो काम असो नसो बाहेर घराच्या निघतो आहे, घराच्या बाहेर निघतो आहे, 4 माणसांना भेटतो आहे, जे दुःखी आहेत त्यांचा अभ्यास करतो आहे, सुखी आहेत त्यांचा अभ्यास करतो आहे, आणि त्यांच्या भेटीगाठी घेऊन काही त्यातून नवीन ओळखी मिळवून त्याला काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन प्राप्त होतं. मराठी साधी एक म्हण आहे, फिरे तो चरे, फिरे तो चरे, बसला जाग्यावर तो भुकी मेला. म्हणून बाहेर पडलं पाहिजे. पण त्याच्यासाठी बाहेर पडण्यामध्ये सुद्धा आणखी सूचना आहे. सकाळी पहिलं बाहेर पडण्याचं कारण असं असायचं, पूर्वी जे इतर प्रातस्विधी असतात ते पूर्वी घरात करण्याची सोय नव्हती. टॉयलेट अमकं तमकं, आंघोळ पाणी बाहेरच जायला लागायचं. कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी जा, प्रातस्विधी आटपून घ्या, विहिरीवर जा, आंघोळ करून या, लवकर पहाटे उठ. आणि मग घरी आल्यावर भगवंताची पूजा करा, पूजा प्रार्थना करा. आणि पूजा प्रार्थना केली की काय घरात असलं साधन काय न्यारीसाठी तर ते करा, नसेल जा तसंच नाही, घराच्या बाहेर पडा. बाहेर गेले काहीतरी मिळणार, काहीतरी साधन होणार, उपाय होणार. आणि मग ती पूजा करून निघाले, सगळं तुमची विधी उठून गेले, हे तुम्ही एक फ्रेश असाल, ताजेतमाने असाल, एक उल्हास असेल तुमच्यामध्ये, एक ऊर्जा असेल तुमच्यामध्ये. आणि मग हसत मुखाने जा, रडत नको जाऊ. आणि काही झालं तरी वाईट कर्म करणार नाही हा निश्चय पाहिजे, चुकीच्या मार्गाने जाणार नाही हा निश्चय पाहिजे. असत्याचा
स्वीकार करणार नाही. जे सत्य आहे त्याचाच अंगीकार करेल. उपाशी राहिलो गेलो तरी चालेल असा निश्चय पाहिजे. खोटं बोलून उदरनिर्वाह करणार नाही, काय व्हायचं नाही. आणि मग त्यासाठी फिरत असताना मुखी राम नाम, भगवंताचं नामस्मरण, पायी चालतोय, लोकांच्या गाठीबिटी घेतोय, त्याला निश्चितच काहीतरी उद्योगधंदा मिळणार. कारण तुम्ही ठरवता मी अमकच करणार म्हणून तुम्हाला अमक उद्योगधंदा बऱ्याच वेळा मिळतो. पण तुम्ही अशी तयारी ठेवली मी काही पण करेन, जे मिळेल ते मी करणार, वाईट कर्म सोडून, द्यायला किती कष्ट झाले तरी जे मिळेल ते आता मी करणार, असा निश्चय केला तर तुम्हाला काम निश्चित मिळणार. आणि तुमच्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या कामाची किंमत पण चांगली ठरणार. त्या कामाला आज नाही, आज कोणीतरी तुम्हाला 2 पैसे कमी देईल, मग काही दिवसांनी तुमचा स्वभाव बघून, तुमची मेहनत बघून तो तुम्हाला निश्चित 2 पैसे वाढवून पण देईल. म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणाची किंमत तिथे होणार, व्हॅल्यू होणार, आणि तुमच्या कष्टाची. म्हणून ती वृत्तीभाव असलाच पाहिजे. जेवढं माझ्याने होईल तेवढे कष्ट करून, मेहनत करून समोरच्याचं काम चांगलं करून देणार. वेळेकाळाचं भान न ठेवता घड्याळात पाहून काम करणारा नोकर चालत नाही. पण मालकाने सांगितलं अरे तुझा टाइम झाला तर तू निघ बाबा, उशीर झाला, असंच ना नोकर मालकाला खूप आवडतो आणि त्याची किंमत ठरते मालकाला. जगाचा नियम आहे बघा तू. आणि सारखं घड्याळाकडे बघतोय, त्याचं कामात लक्ष नाहीये, मोजूनच तेवढं करतो आहे. मग त्यातही काम चुकारपणा करणारे बरेच जण असतात. मालक बघत नसला ना तरी वरचा मालक बघतो, ह्याचं ज्ञान असलं पाहिजे. जे मी काय करतो आहे, कुठे जातो आहे, काय कर्म करतो आहे, कशा प्रकारे करतो आहे, आणि माझा स्वार्थ आहे की शुद्ध भाव आहे, हे सगळं त्याला दिसतं. तो त्याची नोंद ठेवतो. म्हणजे तुमचं जे सत्कर्म आहे आणि कष्ट करण्याचे तुमचा भाववृत्ती आहे हे त्याला कळते. काही तुझे प्रारब्ध भोगून काही परिस्थिती आली असेल तर त्यावर मात करण्याची तुमची क्षमता असेल किंवा तुमचा निश्चय असेल तर तो तुम्हाला ती क्षमता निर्माण करून, ताकद निर्माण करून देतो तुम्हाला. तो तुमच्याकडून करून घेतो. आणि तुम्ही सांप्रत परिस्थिती जी वाईट आहे, खायला अन्न नाही, झोपायला अंथरूण नाही, डोक्यावर छप्पर नाही, अशी जी परिस्थिती आहे आता, अशी काम नाही, तिच्यात निश्चित बदल, निश्चित बदल. म्हणजे कष्ट करण्याची तयारी, वेळेचं पक्क नियोजन आणि सद्मार्ग आणि लोकसंगत, सत्यवचन, सदाचार आणि भगवंताचं नाम असणं, भगवत भक्ती, एवढ्या गोष्टी ज्याच्याकडे आहे तो कधी उपाशी राहणार नाही. भले त्याच्याकडे गाडी बंगला येणार नाही, पण त्याला तो उपाशी कुठल्या वेळेला उपाशी राहू शकणार नाही, राहणार नाही. आणि दीनपणे कोणाकडे मागायची पाळी पण त्याच्यावर येणार नाही. त्याच्यासाठी हीनपणा घ्यायची पण गरज त्याला लागणार नाही. एखादं काम करणे हीनपणा नाही, ज्याला अहंकार आहे ते समजतात. ते लबाडी करणे, चोरी करणे काही कळत हीनपणा समजत नाही. छोटं मोठं काम करणं हीनपणा समजतात. तेही दारिद्र्यच भोगणार, आज ना उद्या कधी नाही बघणार, ही पिढी पुढच्या वेळी बघतो दारिद्र्य भोगणारच. कुठलं काम वाईट नाहीये, लांडी लबाडी चोरी सोडलं तर कुठलं काम वाईट नाही. सर्व भगवंताची लेकरं आहेत. त्यांच्या कामाचं नियोजन तोच करतो त्यांच्या प्रारब्धामुळे. प्रारब्ध का आले? त्यांच्या कर्मामुळे. मग कर्म सुधारणे तुमच्या हातात, तो द्यायला बसलेला आहे. देणाऱ्याचे हात हजार, तुला हवे ते तू स्वीकार. पापही देतो, पुण्यही देतो. विवेक तुला करायचा आहे. पण लोकांचा विवेक होत नाही. पापामध्ये लकाकी असते, चमक असते, धमक असते, शॉर्टकट असतो, पटकन सगळं मिळवता येते की अंगीकारतात आणि दुःख भोगतात.
जगामध्ये 3 प्रकारचे ताप आहेत. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप परवडला, पण आदिदैविक ताप परवडत नाही. त्याची अवकृपा झाली, तो ताप आहे. परत त्याची कृपा होईपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. आणि जे कोणी काही करू शकणार नाही ते तो करू शकतो. म्हणून जीवनामध्ये भक्ती पाहिजेच, साधना पाहिजेच आणि त्याला कष्ट द्यायचे. मी नेहमी म्हणतो ना, हे पंचमहाभूताचं घडवून येते, 5 महाभूते आहेत ते गोंधळ घालणार. पण आज बसलेला आत्मा ज्ञानस्वरूप आहे, त्याच्या ओळखीने राहिले तर त्याच्यावर ताबा तुम्ही मिळू शकता. पंचमहाभूतांवर, ह्या पंचमहाभूताचे व्यवहार मनाच्या योगे होतात आणि गुणाच्या योगे आवडी निवडी ठरते. त्याची 3 गुण बसलेली, ते 3 गुण त्याच रजोगुण तमोगुण असेल तर ती हीच परिस्थिती येणार. दुर्भाग्य, दारिद्र्य, हीनपणा. मग सत्वगुण असेल तर त्या सर्वावर मात करावी आणि मग तुमच्यावर त्याची दैवी कृपा होईल. मग तुम्हाला ते ताप भोगावं लागणार नाही. त्याची कृपा झाली तर ज्ञानही प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाले तर आध्यात्मिक तापावर आणि आधी भौतिक तापावर पण तुम्ही मात करू शकता. म्हणून जीवनात काय पाहिजे, देहाला कष्ट करायची तयारी पाहिजे. म्हणून वेळेचं नियोजन पाहिजे. सकाळी लवकर उठलंच पाहिजे. उठल्या उठल्या त्याचं स्मरण झालं पाहिजे. बाहेर निघून गेलं पाहिजे, प्रातःश्री उठून आलं पाहिजे. आल्यावर त्याची पूजा अर्चा केली पाहिजे. कामाला लवकर निघून गेलं पाहिजे, घराच्या बाहेर लवकर गेलं. घरात बसायचं नाही जास्त वेळ, बिछाण्यावर जास्त वेळ राहायचंच नाही. ज्याला बिछाण्याची आवडी आहे खूप, त्याला दारिद्र्य आहे. ज्याला बाहेरच्या जगाशी संपर्क जास्त नको आहे, बाहेरच्या जगाचा संपर्क म्हणण्याचा हेतू सुद्धा माझा आहे की चांगले हेतू, काही शिकण्याच्या उद्देश. शिकण्यासारखं जगामध्ये खूप आहे. विद्या, अनेक विद्या आहेत. 14 विद्या, 64 कला आहेत, ज्याने तुम्हाला आनंद मिळू शकतो. त्या कलेवर तुम्ही उदरनिर्वाह पण करू शकता. अशा अनेक कला आहेत. मग अधिक 2 कला शिकल्यामुळे काय बिघडत नाही. शिकण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. ते देह कष्ट केला पाहिजे आणि आपल्याला आपण तपासलं पाहिजे. आपल्यामध्ये जे दुर्गुण किती आहे, दुर्वासना किती आहे, दुर्बुद्धी कशी आहे, दुराचार आपण कसे वावरतो का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ह्या सगळ्यांपासून अलिप्त झालं पाहिजे आणि अनमार्गाचा त्याग आणि सन्मार्ग पकडला पाहिजे. सन्मार्ग दाखवतो सद्गुरू, ज्ञानी पुरुष, मग त्याची संगत पाहिजे. त्याच्या ज्ञान बोधाने वागलं पाहिजे. आपल्याला कळत नाही तर त्याला विचारलं पाहिजे. म्हणून प्रपंच करायचं असेल तर परमार्थ पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि परिस्थिती सुधारायला पाहिजे असेल तर त्याची कृपा पाहिजे. आपल्या जीवनात बदल होत नाहीये, त्याला कारण आपण भक्तीत कमी पडतो. एखादा माणूस कष्ट करतो, पण कष्ट करण्याचा मार्ग पण चुकीचा जातो. मग काय होणार? एक माणूस आला गुरुकडे आणि म्हणाला काहीतरी व्यवसाय धंदा करून म्हणतो, परिस्थिती काही सुधरत नाही. हो, कर गरज आहे, करायलाच पाहिजे महाराज म्हणतात. मग काय करू? आता तुझ्याकडे धनसंपत्ती आहे? नाही. तुझ्याकडे जमीन आहे थोडीशी. मग त्या जमिनीमध्ये पीक काढ ना, शेती कर ना. तू आळशासारखा बसला आहे, काही करत नाही आहेस. जा मेहनत कर, तिकडे शेती कर जा. हा गेला, गांजाची शेती केली. लवकर पैसे पाहिजेत ना, गांजाची झाडं लावली. कळली पोलिसांना, जेलमध्ये टाकलं. जेल बघून आल्यानंतर गुरुला म्हणतो, काय तुम्हाला विचारून मी करायला गेलो धंदा, तिथे असा मला दगाफटका झाला, तुम्ही काय सांगता? अरे मी कुठे तुला तू काय केलं विचारलं तर असं केलं. मी तुला थोडी गांजाची शेती करायला सांगितली. शेती लोक करतात ती करायला सांगितली. पण तुम्ही तुझ्या बुद्धीने माती खाता आणि गुरुला दोष देता, तो चालत नाही. त्याने सांगितलं ना तुम्ही करा.
त्याची कृपा पाहिजे ना. कृपा या शब्दाचा अर्थ असा आहे, करून पहा. करून पहा म्हणजे कृपा होणार. त्याने सांगितलं तसं करून पहा, मग त्याची कृपा आहेच. म्हणून कष्ट करायची, मेहनत करायची, सन्मार्गाने ताकद ठेवा, तयारी ठेवा आणि सतत भगवंताचं नामस्मरण सुरू. आणि तो पाहतो आहे, तो ऐकतो आहे, त्याचं माझ्यावर लक्ष आहे, त्याची जाणीव असते. मग तुमचे जीवनातली सगळी कर्म उभंच होतील आणि जेणे त्याचं फळ तुम्हाला आनंददायक असेल. मग सांगितलं, खूप श्रीमंती आहे तो, त्याला शांत झोप लागत नाही, त्याच्या जीवनात विश्रांती नाही, कारण तो नेहमी हिशोबच घालत असतो. विश्रांती शब्दाचा अर्थ काय? विसरांती. विसरांती, विसरल्या नंतर खरी विश्रांती आहे. तुम्हाला कधी आठवतं का तुम्ही सगळं काही विसरून एक क्षणभर तुम्ही निवांत कधी झालेत का? विचार करून बघा. कोणीच नाही. एक काम हातात ठेवून बसल्यानंतर दुसरं काहीतरी विचार करतात. अगदीच नाही तर मनाचा विचार चालू आहे, मनोव्यापार चालूच आहे. मग विश्रांती आहे काय? विसर, सगळं विसरून बस काही काळ निवांत राहा. त्याने तुमची आत्मिक शक्ती वाढते, आत्मबल वाढते, आत्मबल ज्ञान आहे आणि ऊर्जा तयार होते. दिव्य दृष्टीत प्राप्त होते. श्रम करण्यासाठी आपल्यामध्ये उत्साह आहे. मग निश्चितच तुमची परिस्थिती चांगली येणार, निश्चितच परिस्थिती चांगली येणार. म्हणून तुमचं भाग्य जे बिघडलेलं आहे, फुटलेलं आहे, त्याला कारण तुम्हीच आहात. एक तर तुमचं ध्यान आकर्षित द्यायची तयारी नाही, दुसरं भगवंतावर पूर्ण श्रद्धा विश्वास नाही, आणि तिसरं असलं तरी चुकीच्या मार्गाने भक्ती करतात. जो सद्गुरूने सांगितले योग्य मार्गाने भक्ती होत नाही, तितके आणि पाहिजे तशी होत नाही. सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, निसर्ग महाराजांनी पण म्हटलेलं आहे, श्री भगवान भगवद्गीतेमध्ये पण म्हणतात, 6 महिने, फक्त 6 महिने जे मी सांगतो त्याप्रमाणे तू भक्ती कर, तुझ्या परिस्थितीत बदल व्हायलाच पाहिजे. मात्र परिस्थितीत बदल झाला म्हणून परत भक्ती करायची सोडू नकोस. लोक ते करतात. नेमकं सगळं काही बरं झालं की भगवंताला विसरले, हेच लागले की बाप आठवतो. तसं दुःख झालं, दुःख वाटायचे झालं की भगवंत आठवतो. काय सदासजी बाबाची आठवण होत नाही, हेच लागे की आई ग बाबा बाबा रे असं म्हणतो. तसं दुःख खूप आलं की भगवंत आठवतो. सुखाच्या वेळी त्याला विसर, ते पण नाही घडलं पाहिजे. हे सगळं ज्ञान पाहिजे, जेणेकरून तुमचं जीवन सुखाचं होईल, आनंदाचं होईल. सद्गुरूने सांगितलेली भक्ती तंतोतंत करा. तुमचे दिवस बदलायलाच पाहिजे, परिस्थिती बदलायलाच पाहिजे. अनुभव घेऊन बघा. आम्ही घेतला, अनेकांनी घेतला. कारण परिस्थिती बदलणे म्हणजे काय? कुठल्याही परिस्थितीमध्ये सामोरं जाण्याची आपली तयारी असते, हे महत्वाचं आहे. कारण जग हे भौतिकाचं आहे ना, मायावी आहे ना, भेदाने भरलेलं आहे. परिस्थिती सारखी तिथेच बदलत असते मुळातच. त्याची झळ आपल्याला पण लागणार. आता गरमी झाली सगळीकडे, आपल्याला किती गरमी आहे. एसी काय घरात पोटाशी बांधून फिरणार? बाहेर काही कामासाठी जायला लागतं, तेव्हा कुठला एअर कंडिशन आणणार घरात असला तरी. दुःख आहे, पण त्याचा दोष कोणाला देणे नाही. ते सामोरे जाणे ही क्षमता आहे. विचार करण्याची एक तयारी झाली पाहिजे तशी. मोठे मोठे शब्द लोक आपलं पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह एनर्जी असं म्हणतात आणि स्वतःच रडतात. एकच वाक्य असतं, माझ्या नशिबाला का आलं. तुझं नशीब बदलणारा तूच आहेस. कसली परिस्थिती त्याला दोष देऊ नकोस आणि त्याची कास सोडू नकोस. जास्तीत जास्त भक्ती. परवा माझ्याकडे माझी शिष्याच आहे, ती आली. तिची मोठी अचानक नवऱ्यावर काही असा पूर्वी काहीतरी काम केलं, त्याच्यामध्ये का आळ होता, काय होतं, तरुण असताना काही हातून घडलं होतं, त्रास झाला आणि गुंडांदोलन झालं.
पासपोर्ट काढायला गेला ना, ते पोलीस डिपार्टमेंटला इन्क्वायरीच्या वेळी दिसतं पोलीस क्लिअरन्स द्यायला तयार नाही. तुझ्यावर तो मर्डर केस आहे आणि तुला शोधताय. तू अमक्या ठिकाणी राहायला होतास तिथे तर राहत नाहीस, तू अमक्या ठिकाणी राहतोस. तुझ्या त्या जुन्या पत्त्यावर तुला ते नोटीस सगळे येत आहेत, वॉरंट पण आलं आहे आतमध्ये टाका म्हणून. तू इकडे मजा आहेस, आनंद करतोयस. आता आम्हालाही कळलंय, पोलीस तयार आत गेला, आम्हालाही कळलंय. तो सांगणारा पोलीस चांगला होता सगळं, त्याने विचारलं पुढे काय करू नाही, तू जा तिकडे वकील घे बरं, कोर्टात जा. कोर्टामध्ये तू निरपराधी असं तू म्हणतो ना, तू केस कुठल्या केसला गेलाच नाहीस, हिअरिंगला गेलाच नाहीस. जा तिकडे अटेंड कर, तुझी बाजू मांड आणि तू मोकळा आहेस. मला फोन मी त्याने जातो, तुम्ही काय होणार नाही, महाराजांचं नाव घ्या, जा. आणि चांगला वकील बघा. गेली तिकडे, सगळी माहिती काढली, तर मुळात काय झालं, जे आरोप करणारे होते त्यांच्यात आता कोण शिल्लक राहायला नव्हता. तक्रारदारच आता शिल्लक नाही, तर केसमध्ये काही तसंही राहत नाही. पुरावा येणार, तर केस चालली तरी तो त्यावर आरोप होता, आरोप तो सिद्ध होत नाही. उलट मान्य करत होता, होतं त्याच्या हातून झालं होतं, तर शिक्षा होऊ शकत होती. पण आता रपात बदलला तर कोणाची चौकशी नाही, काही नाही, तर पत्ता बदलला दुसरीकडे राहिला, तिकडे काही विषय नाही संपला. तरुणपणी घडलेलं होतं की आता कपडे इतक्या वर्षात येणार आहे का, त्यावर कल्पनाच नाही. पण हे आव्हान राहिलं समोर येऊन. मी म्हटलं जा. योगायोगाने तिकडे जज चांगले होते, त्यांनी त्याला विचारलं, तू सध्या काय करतोस? हायली एज्युकेटेड माणूस आहे, मोठ्या उच्च पदावर आहे, मोठ्या नोकरी करतो आहे, IT आणि आता खूप चांगला आयुष्य. तरुणपणी कॉलेजला असताना काहीतरी मित्रामध्ये घडलं झालं होतं आणि तेव्हाची म्हणजे केस करताच्या पुढे त्यांनीच पुढे कंटिन्यू केली नाही, कोण नाही, तर वो एकतर्फी करून पुढे काहीतरी हिअरिंग नाही म्हणून त्याला मोकळा केल्याचं सर्टिफिकेट देण्यात आलं. पण ती हे महत्वाचं नाही, महत्वाचं काय, ज्या दिवशी कळलं त्या दिवशीपासून त्या बाईने एक मोठी चोपडी घेतली आणि त्याने लिहायला सुरू केलं. तिने राजाधिराज सद्गुणा श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय, राजाधिराज सद्गुणा श्री निसर्ग भाऊसाहेब महाराज की जय, राजाधिराज सद्गुणा श्री निसर्ग महाराज की जय, राजाधिराज सद्गुणा श्री अवधूतानंद महाराज. एवढी चोपडी आणून मला परवाला एवढं तिने लिहून काढलं. आणि ज्या दिवशी ती वही संपली त्या दिवशी त्या तिकडे कोर्टाचा निकाल झाला आणि त्याचे मोकळे झाले. सद्गुरू करतो, कृपा होते, भक्ती करा, जोर लावून करा. ते तिचं नामस्मरण होतं अखंड. हीच राहिली सारखी. नवरा गेला तिकडे, हिने लिहायला सुरू केलं. तो आला तो चांगली बातमी घेऊन आला, तोपर्यंत वही पण संपली होती. का सुन्या गोष्टी नाहीत, म्हणजे सुनासुनीच्या नाही, ऐकूयातल्या प्रत्यक्ष घडलेल्या आहेत. आता घडलं, त्याचं काम झालं, पासपोर्ट मिळाला, सगळं झालं. मनातली दुखू पण गेली. सांगायचा मुद्दा काय, सद्गुरू पाठराखा आहे, ज्याची भक्ती खरी आहे त्याला काही कमी करणार नाही आणि ज्याची प्रयत्न करण्याची तयारी आहे आणि जो प्रामाणिकपणे राहणार आहे, सत्यमार्ग सन्मार्गाने चालणार आहे, त्याचा पाठीराखा सद्गुरू होतोच. करून पहा, कृपा होणार आणि तुमचे जीवन मार्गी लागणारच. देहाला जास्त महत्व देऊ नका. एक महाभूत बसले तिथे, मोठं भूत आहे, मन तिथे बसलेलं आहे, फार कारागिरी करते, सगळ्या इंद्रियाला चेतवते आणि काहीतरी मागणं चालू ठेवते. मनाचं काम म्हणणे आहे, म्हणतच राहते. हे सगळं ओळखा, जाणा, महत्व देऊ नका आणि आपलं काम जे कार्य आहे सोडून मेहनतीने करा, कष्टाने करा, प्रामाणिकपणे करा, चालू ठेवा. त्याच्याकडे दखल राहा, तो लिहितो म्हणून जीवनात कसं जगावं, कसं राहावं हे सांगण्यासाठी संत साधू ज्ञानीपुरुष बसलेले आहेत. त्यांच्या सल्ल्याने
उगाच पत्रिका घेऊन ह्याच्या त्याच्या तिकडे दारात जाऊन तिकडे काय केंद्रित करत बघ, घरात तुमच्याकडे 2 पैसे असले खर्च होऊन जातील, परत तुम्हाला कष्ट करायला. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहे, तुमचं नशीब तुम्ही बदलू शकता. आणि प्रयत्न, सन्मार्गाने, योग्य मार्गाने प्रयत्न, कष्ट हाच त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय. त्या कष्टाचंच फळ म्हणून त्या भगवंताला दया येते, त्याची कृपा होते. म्हणून संत सद्गुरूसारखी माणसं पण भेटतात. तुमचं प्रारंभ बदली व्हायची वेळेला आली असते, पण तुम्ही पुरेपूर त्याचा उपयोग करत नाही. तुम्ही साधन भक्तीमध्ये कमी पडता. म्हणून तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या प्रारंभामध्ये, परिस्थितीमध्ये बदल होत नाही. झोकून देऊन करा. भक्तीसाठी काय काय करता येईल ते करा. पैसे करण्याचे मार्ग शोधू नका. पैसे न करता भक्तीमध्ये बरंच काही करता येतं. जगाचे व्यापार काही न करता आपल्या घरातले प्रपंचाची कामं करून सारखं त्याचं नामस्मरण चालू ठेवा ना. जे कोणाविषयी बोला ते चांगलंच बोला ना. जे शक्य होईल तुमच्याकडे पैशाने नाही पण शरीराने तुम्ही त्याला मदत करा ना. जे काही चांगलं कर्म करता येईल तेवढं करत राहा. देहाचे चोचले पुरवण्यासाठी, त्याच्या इच्छा वासना भागवण्यासाठी वेळ फुकट खर्च करू नका. त्याने देहबुद्धी वाढते. देहबुद्धीच आपल्याला नको ते कर्मही करायला लावते, कधी कधी नैराश्य पण देते आणि आळसीपणा पण प्रदान करते. म्हणून भक्ती पाहिजे आणि देह कष्ट करण्याची तयारी पाहिजे. जीवन सुखाचं होणार. जीवन सुखाचं होणार. मोक्षमुक्ती तर आहेच, त्याबद्दल काही संशयच नाही. एकदा ज्ञान प्राप्त तुम्हाला झालं तर तुम्ही मुक्तच आहात. अज्ञानात बांधले गेलेले आहात. अज्ञानाचा शोध घ्या. ज्ञान आहेच आहे. तुम्ही देवच आहात. तुमच्यामध्ये देवत्व आहे. ते तुमच्या जाणीव रूपाने तुम्ही उपभोगता आहात, अनुभवता आहात. पण हे हाच देव आहे, ईश्वर आहे, तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही बाहेर शोधताय चुकीच्या मार्गाने. ह्याचं पावित्र्य सांभाळायचं आहे. हे मंदिर पवित्र ठेवायचं आहे. ते देह त्या आत्मा जो बसलाय परमात्मा, त्याचं देह मंदिर आहे, ते पवित्र ठेवायचं आहे. त्याचा विवेक करा. ते जे अपवित्र होते आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या परमात्म्याचं दर्शन होत नाही. परमात्मा कसं आहे, ज्ञान सोडते. ज्ञान आपल्याला होत नाही आहे. त्याच्या आड जे येणार आहे त्याचा त्याग करा. बस तो तुमचा होणार. तुमचाच आहे. तुम्ही दुरावलात त्याच्यापासून. तुम्ही कोणीतरी दुसरे समजले. तुम्ही चुकीच्या गोष्टी, पापाच्या होण्याच्या गोष्टी अंगीकारल्या, चुकीच्या गोष्टी अंगीकारल्या, स्वार्थ, लोभ, मोह, कामक्रोधामध्ये अडकले. तुमच्या क्वालिटीमध्ये फरक झाला. त्यांची क्वालिटी शुद्ध आहे, पवित्र आहे. तुम्ही अशुद्ध झाला, तुम्ही अनात्म झाला. ती तुम्ही दूर केलेत तर तुम्ही त्याचेच आहात, तेच आहात. तुम्हाला काही अडचण येणार नाही. धनसंपत्ती जास्त नको. मी बघा सांगितलं, एवढी गॅरंटी आहे, एवढी हमी आहे, खात्री आहे की तुम्हाला उपाशी राहावं लागणार नाही आणि तुमच्या डोक्यावरचं चप्पल कोण हटवू शकणार नाही. तुम्हाला जे देह जगण्यासाठी लागेल त्याच्यासाठी दीनवाणेपणा, हीनपणा करावा लागणार नाही. हमी आहे, खात्री आहे. जो त्याचा झाला त्याच्याविषयी. म्हणून महाराजांनी सांगितलं 6 महिने मी सांगतो तशी भक्ती कर. सिद्धरामचंद्र सांगितलं तसं काय पेपर मी लिहून देतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान सुद्धा म्हणत आहेत, वेदशास्त्र तेच म्हणते. पण लोकांना ते माहीतच नाही, अंगीकारत नाही. अज्ञानी लोकांचे मत घ्यायला जातात. त्यांची प्रत ओळखत नाही, त्यांची कुवत ओळखत नाहीत, त्यांचा अभ्यास किती जाणत नाही. त्यांच्याशी कोण बोलला की आपला करून टाकतात, त्याचा ऐकायला जातात, त्याच्या नादाला लागतात आणि काहीतरी करायला जातात. सरळ मार्गाने जा, धोपट मार्गाने जा. शॉर्टकट स्वीकारायला जाऊ नका. शॉर्टकट मारायला जाऊ नका आणि पोचणार. भगवंताच्या साधनेमध्ये आळस करू नका आणि कष्ट करण्यामध्ये आळस करू नका. तुमचं प्रारंभ बदलू राजा आदिवास